जगामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. चला 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 सारे एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. तिथे सारे माझे तुझे असत पावे नको जे जे. तिथे सारे माझे तुझे असत पावे नको जे जे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 35 1-5 ही वचने. उत्पत्ती अध्याय 35 1-5 ही वचने. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच प्रित्यर्थ तेथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरीच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्यापाशी जे अन्य देव आहेत ते सर्व फेकून द्या व शुचिरभूत होऊन आपली वस्त्रे बदला. आपण येथून वर बेथेलास जाऊ. तेथे मी देवा प्रित्यर्थ वेदी बांधीन. त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो ती तो मजबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले अन्य देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एका वृक्षाखाली ती पुरून टाकली. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन उत्पत्ती त्याचा 35वा अध्याय 1 पासून तर 5 पर्यंतची वचने आपण पाहूया. ह्या ठिकाणी याकोबाबद्दल आम्हाला सांगतं आणि याकोब आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे की याकोब कोण आहे आणि याकोब कोण होता, कशा प्रकारचं त्याचं जीवन होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला. वेदी म्हणजे एक सेवेचं स्वरूप आहे आणि परमेश्वर तुमचा आणि माझ्याकडून प्रत्येकाकडून एक गोष्ट तो करू इच्छितो, तो हे की परमेश्वर तुमचा आणि माझ्याकडून एक सेवेचं कार्य करू इच्छित आहे आणि आज ती सेवा तुमच्या आणि माझ्याकडून पूर्णत्वास नेऊ इच्छित आहे. तर प्रियानो, आम्ही बघतो की जे विजन, जे मिशन, या जे स्वप्न, या जे दर्शन परमेश्वरांनी याकोबाबद्दल पाहिलेलं होतं, याकोब कदाचित विसरून गेला असेल, परंतु आम्ही बघतो की परमेश्वर ते कार्य, ते दर्शन तो विसरलेला नाही. आपण बघतो की आम्ही मनुष्य आहो, आम्ही विसरतो, परंतु प्रियांनो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून जे कार्य करतो आहे तो कधीही विसरत नाही. तो समय येईल की परमेश्वर तुमच्याकडून ते मोठं कार्य करून घेणार आहे. आम्ही इथं बघतो सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. याकोब आता आपल्या देशी आलेला आहे, परंतु परमेश्वर म्हणतो की तुला जे परमेश्वराने दर्शन दिले होते त्याच्यासाठी तिथे वेदी बांध.
वेदी बांध. आम्ही बघतो की ती सेवा कर. जे कार्य परमेश्वराने तुझ्या ठाई केलेलं होतं, दिलेलं होतं, ते तू कर. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी सेवेमध्ये आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराचं कार्य करत आहोत. कदाचित आम्ही सुरुवातीला निघलेलो होतो सेवेसाठी, त्यावेळेस आमचं दर्शन आमच्या सोबत होतं, परंतु कालांतराने माझा प्रियांनो, आम्ही आमचं ते दर्शन विसरलो आहे. आम्ही ते दर्शन विसरलो. पुन्हा एकदा परमेश्वर नव्याने तुम्हाला आणि मला म्हणत आहे की जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला जे दर्शन दिलेलं होतं, त्या दर्शनानिमित्त तू काम कर. तू काम कर. परमेश्वराचं कार्य ते कर. आज प्रियांनो, परमेश्वराच्या कार्याबद्दल तुम्हाला आणि मला जाग होण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराच्या कार्यासाठी उभं होण्याची गरज आहे. तो आज पण म्हणत आहे की तुझी ती सेवा कर. परमेश्वराने दिलेली ती सेवा कर. आणि ह्या ठिकाणी वेदी बांधण्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की याकोबानी सरळ सांगितलं की जे परके देव आहे ते सगळे तुम्ही फेकून द्या, स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. म्हणजे काय तर आमच्या जीवनातलं अडखळणारं पाप ते तुम्ही काढा. तुम्ही काढा. परमेश्वराचं वचन सांगतं की आज आम्ही अशा पापात, या अशा गोष्टीमध्ये आम्ही पडलेलो आहे. तर प्रियांनो, आम्हाला आमच्याकडून ती सेवा घडल्या जाणार नाही. ती घडल्या जाणार नाही. तर आम्हाला प्रत्येक जे गुंतवणारे, आम्ही बघतो की इब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्यायामध्ये पहिलं वचन आम्ही सांगतो की जे गुंतवणारे पाप आहेत ते दूर केलं पाहिजे आणि आपल्याला नेमून दिलेल्या धावेमध्ये आम्ही ते धावायला पाहिजे. प्रियांनो, गुंतवणारे पाप आम्ही ते जोपर्यंत बाहेर काढणार नाही, दूर करणार नाही, तर आमचे विचार बदलणार नाही, तर प्रियांनो तोपर्यंत ती सेवा देखील तुमच्या आणि माझ्याकडून होणार नाही. ती घडल्या जाणार नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं, आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो तुमच्या आणि माझ्याकडून सेवा करून घेऊ इच्छित आहे. आज तुम्ही आणि मी तयार आहोत का? ते पाप टाकण्यासाठी तयार आहोत का? ते श्राप टाकण्यासाठी तयार आहोत का? ते वाईट विचार टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत का? त्या गोष्टी ज्या आम्हाला अडखवतात त्या गोष्टी आम्ही टाकण्यासाठी तयार आहोत का? यदि तयार आहोत तर परमेश्वराचं दर्शन तो तुमच्या आणि माझ्याकडून तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ती देवाची सेवा, त्या येशू ख्रिस्ताची सेवा जे तुमच्या आणि माझ्या पदरी परमेश्वराने टाकलेली आहे, ते प्रियांनो तुमच्या आणि माझ्याकडून तो केल्याशिवाय राहणार नाही. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज प्रभू परमेश्वर बाप्पा, याकोबासाठी जे दर्शन तू पाहिले प्रभू परमेश्वरा, ते पूर्ण करण्यासाठी तू तत्पर होता. आज परमेश्वर बाप्पा, आमच्या ठाई जे तू दर्शन पाहिलेल्या, ज्या गोष्टी तू आमच्या ठाई पाहिलेल्या आहे प्रभू परमेश्वरा, आम्हाला त्यासाठी तू जाग कर. आम्हाला त्यासाठी तू तयार कर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तुझं कार्य होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बळाने नव्हे, शक्तीने नव्हे, तर तुझा आत्म्याच्या द्वारे प्रभू परमेश्वरा ते कार्य आमच्या जीवनाद्वारे सिद्धीसने प्रभू अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. चला 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 सारी एक वार जाऊया रे, एक वार जाऊया रे, एक वार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.